अखिल भारतीय पद्मशाली समाज संघटनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी शिवाजी अन्नमवार, युवक जिल्हा अध्यक्षपदी भारत गट्टेवार तर महिला जिल्हाध्यक्षपदी ललिता निलपत्रेवार यांची बिनविरोध निवड। अखिल भारत पद्मशाली संघम हैदराबाद संलग्न मराठवाडा पद्मशाली महासभा अंतर्गत सन 2025 ते 2030 या वर्षाकरिता नांदेड जिल्हा पद्मशाली समाज संघटनाच्या प्रौढ, युवक व महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम महासभेचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री लक्ष्मीकांत शंकरराव गोणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी स्वयंवर मंगल कार्यालय MIDC, नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी नांदेड जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यातील तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळी नांदेड जिल्ह्याच्या प्रौढ पुरुष जिल्हाध्यक्षपदी शिवाजी अन्नमवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली। तर नांदेड जिल्ह्याच्या युवक जिल्हा अध्यक्षपदी भारत गट्टेवार यांचाही एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली। तर महिला जिल्हाध्यक्ष पदासाठी सौ ललिता संग्राम निलपत्रेवार यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला। यांच्या विरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्यामुळे त्यांची देखील सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष, सर्व कार्यकारिणी मंडळ सदस्य, पद्मशाली समाज बांधव, महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सर्वांच्या उपस्थितीत आनंदित वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गोणे, गौरव अध्यक्ष श्रीधरराव सुनरकरवार, अशोकरावजी श्रीमनवार, गोविंदराव कोकुलवार, व्यंकटेश जिंदम, गणेश गुंडेवार, नवनिर्वाचित नगरसेविका कविता गड्डम या मान्यवरांचे हस्ते युवक अध्यक्ष, प्रौढ अध्यक्ष व महिला अध्यक्ष यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व पुढील वाटचालीचा करिता हार्दिक शुभेच्छा देण्यात आले। या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम निलपत्रेवार यांनी केले। अखिल भारत पद्मशाली संघम हैदराबाद अंतर्गत मराठवाडा महासभा संलग्नित नांदेड जिल्हा पद्मशाली समाज संघटनेच्या या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्याच्या प्रौढ, महिला आणि युवक संघटनेची आज निवड झाली। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने हे तिन्ही जिल्हाध्यक्षपद बिनविरोध निवडून आलेत। त्याबद्दल मी सर्व मतदारांचे, सर्व अखिल भारत पद्मशाली संघम हैदराबादचे सर्व पदाधिकारी, मराठवाडा महासभा आणि सर्व युवक संघटना, महिला संघटना आणि प्रौढ संघटनेचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। येत्या काळामध्ये पद्मशाली समाजाला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या पुढे नेण्याचं काम आमच्या या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि येत्या पुढच्या 2-4 महिन्यामध्ये आम्ही वधूर परिचय मेळावा आणि विवाह मेळाव्याचं आयोजन आमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि अखिल भारत पद्मशाली संघम हैदराबादच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या सहमतीने आम्ही घेण्याचा प्रयत्न करू। आणि आपण पुनश्च एकदा आपण सर्वजण इथे आलात आणि या निवडणुकीमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो। जय मार्कंडे। जय मार्कंडे। सर्वप्रथम मी अखिल भारतीय पद्मशाली संघम आयोजित मराठवाडा पद्मशाली समाज संघटना आयोजित नांदेड जिल्हा युवक अध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल, बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मी समाज बांधवांचे व अखिल भारतीय पद्मशाली महासंघाचे आणि मराठवाड्याचे आभार व्यक्त करून मी पुढील मराठवाडा पद्मशाली नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेच्या माध्यमातून समाज युवकांचे एकजुटीकरण आणि समाज उपयोगी सर्व काम करण्याचे मी आश्वासन देतो।